नमस्कार. आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. भारताने बदला घेतलाय त्या 26 मृत्यूंचा. पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे 26 मृत्यू झाले होते त्यांचा बदला भारतानं अखेर घेतलाय. तुम्ही साखर झोपेत असताना भारतानं त्या 26 मृत्यूंचा बदला घेताय. 6 मेच्या मध्यरात्री म्हणजे मंगळवारच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या व्यवस्थापित काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केलाय. आता त्या एअर स्ट्राईकमध्ये एअर स्ट्राईकद्वारे भारतानं बदला घेतलेला आहे. एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती त्यांनी हल्ला केलाय. एकूण हा हल्ला 9 ठिकाणी झालेला आहे. ज्या पहलगामवरती पाकिस्तानने हल्ला केला होता त्याच ठिकाणाहून भारतानं एअर स्ट्राईक हल्ला केलेला आहे. आता सरकारनं स्पष्ट केलंय की हे एक लक्ष केंद्रित मोठं आणि नॉन एअर स्ट्राईकल ऑपरेशन आहे. पाकिस्तानी कोणत्याही सैन्यावर यावर हल्ला झालेला नाही, त्यामुळे कोणताही तणाव वाढणार नाहीये. हा पहलगामचा बदला आहे असं थेट सरकारनं सांगितलंय. ज्या दहशतवाद्यांनी 26 भारतीय नागरिकांचा जीव घेतला त्यांच्यावर केलेला हा हल्ला आहे. त्यांचा बदला म्हणून भारताने केलेला हा हल्ला आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी आधीच इशारा दिला होता की याचा करारा जवाब पाकिस्तानला दिला जाईल. आपले गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सांगितलं होतं की चुन चुन के मारेंगे. आणि तो दिवस मंगळवारी रात्री आला आणि मंगळवारी भारताने पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केली.